नमस्कार. आज आपण एका अशा संघर्षाबद्दल बोलणार आहोत जो फक्त दोन देशांमध्ये नाहीये, तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर उमटतायत. चला तर मग इराण आणि इस्रायल यांच्यातला हा जो गुंतागुंतीचा संघर्ष आहे तो सोप्या भाषेत समजून घेऊया. आपण रोज बातम्यांमध्ये ड्रोन हल्ल्यांबद्दल, मिसाईल हल्ल्यांबद्दल ऐकतो, बरोबर? पण या संघर्षाची जी खरी कहाणी आहे ना, ती याच्या खूप पलीकडची आणि खूपच गुंतागुंतीची आहे. तर मग ती नेमकी काय आहे? चला, तेच आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर या संघर्षाच्या अगदी मुळापर्यंत पोहोचण्यासाठी आपण काही गोष्टी टप्प्याटप्प्याने बघू. आधी पाहू की हे जे छुपे युद्ध होतं त्याचा भडका कसा उडाला. मग समजून घेऊ इराणची वेगळी रणनीती काय आहे. त्यानंतर आर्थिक रणांगणावर हे युद्ध कसं लढलं जातंय यावर नजर टाकू. या सगळ्यामुळे एक नवी जागतिक आघाडी कशी तयार होते तेही पाहू. आणि सगळ्यात शेवटी याचे संभाव्य शेवट काय असू शकतात यावरही बोलू. तर पहिला मुद्दा, छुप्या युद्धाचा भडका. बऱ्याच जणांना असं वाटतं की हा संघर्ष अगदी आत्ता सुरू झालाय, पण खरं सांगायचं तर असं अजिबात नाहीये. अनेक वर्षांपासून पडद्याआड एक प्रकारचं छुपे युद्ध सुरूच होतं. फक्त आत्ता काय झालंय की अलीकडच्या थेट लष्करी हल्ल्यांमुळे या संघर्षावरचा पडदाच फाटलाय आणि सगळं जगासमोर आलंय. आता इथे ना, या संघर्षात एक खूप मोठा फरक किंवा असमतोल पाहणं महत्त्वाचं आहे. बघा, एका बाजूला आहे अमेरिका आणि इस्रायलसारखी पारंपरिक लष्करी महासत्ता, म्हणजे त्यांच्याकडे अत्याधुनिक फायटर जेट्स, मोठमोठी जहाजं आणि हायटेक डिफेन्स सिस्टम आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे इराण. आता इराणला हे अगदी पक्क माहिती आहे की समोरासमोरच्या पारंपरिक युद्धात आपण यांच्यापुढे अजिबात टिकू शकत नाही. मग आता प्रश्न हा येतो की जर थेट लष्करी विजय शक्यच नाहीये, तर मग इराणची नेमकी योजना तरी काय आहे? ते हा संघर्ष नक्की लढतायत कसा? आणि इथेच इराणची एक भन्नाट रणनीती समोर येते, ज्याला डिसेंट्रलाइज्ड मोझॅक डिफेन्स म्हणतात. म्हणजे काय? तर त्यांनी आपलं सैन्य असं काही विभागलंय की जरी त्यांच्या मुख्य नेतृत्वावर म्हणजे तेहरानवर हल्ला झाला आणि ते संपलं, तरी त्यांचे बाकीचे 31 युनिट्स स्वतंत्रपणे लढत राहतील. जरा विचार करा, हे म्हणजे अशा राक्षसाशी लढण्यासारखं आहे ज्याचं एक शिर कापलं तरी बाकीचे लढायला तयार असतात. एका हल्ल्यात हा संघर्ष संपणारच नाही. इराणची ही रणनीती खरंच खूप हुशारीची आहे. ते काय करतात तर कमी खर्चात पण खूप मोठ्या संख्येनं ड्रोन आणि क्षेपणास्त्र वापरून आपल्या शत्रूंना अक्षरशः थकवून टाकतात. आता गंमत बघा, इराणचा एक ड्रोन असतो साधारण $2000 आणि तो पाडण्यासाठी लागणाऱ्या पेट्रियट मिसाईलची किंमत आहे $40 लाख पेक्षा जास्त. म्हणजे विचार करा, एका स्वस्तातल्या ड्रोनसाठी कितीतरी पटीनं जास्त खर्च करावा लागतोय. यामुळे होतं काय की शत्रूचा संरक्षणावरचा खर्च इतका वाढतो की आर्थिकदृष्ट्या ते त्यांना परवडतच नाही. तर आता आपण येतोय आर्थिक रणांगणावर. बघा, आपल्या सगळ्यांना वाटू शकतं की हे युद्ध फक्त मिसाईल्सनीच लढलं जाते, पण या युद्धातलं सर्वात मोठं शस्त्र कदाचित काहीतरी वेगळंच आहे, आणि ते आहे कच्च्या तेलाचा एक बॅरल. कसं काय? चला पाहूया. इराणच्या एका जनरलनं म्हटले आहे की आम्ही तेलाची किंमत प्रति बॅरल $200 पर्यंत नेऊ. आता ही काही पोकळ धमकी नाहीये. खरं तर हेच इराणच्या संपूर्ण युद्ध रणनीतीचं केंद्र आहे. त्यांचं मुख्य लक्ष्य आहे जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का देणं. $200 प्रति बॅरल? इराणचा प्लॅन अगदी सरळ आहे. जर तेलाच्या किमती इतक्या वाढल्या, इतक्या गगनाला भिडल्या, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल आणि याच प्रचंड आर्थिक दबावाखाली अमेरिका आणि त्याचे मित्रदेश माघार घेतील असं त्यांना वाटतं. म्हणजे बघा, प्रत्यक्ष युद्ध न जिंकताही इराणला एक मोठा विजय मिळू शकतो. मग हे साध्य करण्यासाठी इराण काय करतोय? ते तेल पाईपलाईनला टार्गेट करत आहेत. आजूबाजूच्या देशांमधल्या रिफायनरीजवर हल्ले करत आहेत. समुद्रात जहाजांच्या मार्गांवर सुरुंग पेरत आहेत. आणि होर्मोझलाची जी समुद्रधुनी आहे, जिथून जगातलं 20% तेल जातं, तिथे अडथळे निर्माण करत आहेत. इतकंच काय, तर पाण्याच्या संकटासाठी डिसॅलिनेशन प्लांटवर पण हल्ले करत आहेत. या सगळ्याचा उद्देश एकच आहे, जागतिक ऊर्जा बाजारात भीती आणि अस्थिरता निर्माण करणं. त्यामुळे आता हा संघर्ष फक्त लष्करी राहिलेला नाहीये, तर तो एक पूर्णपणे आर्थिक युद्ध बनला आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. हा संघर्ष फक्त इराण आणि इस्रायलपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. या संघर्षामुळे जगात एक नवी आघाडी तयार होतीये. एक अशी आघाडी जी सध्याच्या जागतिक व्यवस्थेलाच आव्हान देत आहे. या आघाडीला काही तज्ज्ञ CRINK असंही म्हणतात. यामध्ये कोण आहे? तर चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया. हे देश एकमेकांना मदत करत आहेत. कसं? तर उत्तर कोरिया इराणला लष्करी मदत पुरवतो. चीनला इराणकडून स्वस्त तेल मिळतंय आणि रशिया सामरिक माहिती देतोय. म्हणजे ही एक अशी युती आहे जी एकमेकांच्या फायद्यासाठी एकत्र आली आहे आणि ती खूप धोकादायक ठरू शकते.
मग आता या सगळ्या लष्करी, आर्थिक आणि राजकीय समीकरणांचा विचार केल्यावर सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की या युद्धाचा शेवट होणार तरी कसा? तज्ज्ञांच्या मते 4 संभाव्य परिणाम दिसतायत. एक म्हणजे जसे थे परिस्थिती राहील, दुसरा म्हणजे अमेरिकेची तडजोड, तिसरा इराणमधल्या राजवटीचा पाडाव आणि चौथा म्हणजे तिथे गृहयुद्ध सुरू होणं. पण यातल्या यात सर्वात जास्त शक्यता कशाची आहे? तर अमेरिकेची तडजोड या पर्यायाची. म्हणजे काय? तर या युद्धात कोणाचाही स्पष्ट विजय होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल एक प्रतिकात्मक विजय घोषित करतील आणि आर्थिक संकट टाळण्यासाठी माघार घेतील. दोन्ही देश आम्ही जिंकलो असं दाखवून युद्ध थांबवतील, जेणेकरून जगाला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. पण यात एक खूप मोठी अडचण आहे. ही जी तडजोड असेल ना, ती म्हणजे दुखण्यावर वरवर मलम लावण्यासारखं आहे. तो काही कायमचा इलाज नाही. यामुळे होईल काय की मूळ समस्या तशीच राहील आणि या संघर्षाची आग भविष्यात पुन्हा कधीही केव्हाही भडकू शकते. तर मग हा संघर्ष फक्त मध्यपूर्वेपुरता मर्यादित आहे की तो जागतिक शक्तीचा संपूर्ण नकाशाच पुन्हा रेखाटत आहे? शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हे युद्ध केवळ मध्यपूर्वेपुरतं मर्यादित नाही. हा एक जागतिक संघर्ष आहे ज्यामध्ये जगाची लष्करी, आर्थिक आणि राजकीय समीकरणं बदलण्याची ताकद आहे. आणि या युद्धाचे परिणाम येणाऱ्या काळात संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत.